राज्यात पुढील 3 दिवस थंडीचा कडाका असणार आहे। उत्तरेकडील वाऱ्यांमुळे थंडी परतली आहे, त्यामुळे राज्यासह मुंबईच्या किमान तापमानाचा पारा घसरला आहे। राज्यात चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे। 2024 या वर्षामध्ये 5000 रुग्ण सापडलेत। यामध्ये पहिल्या क्रमांकावर नागपूर शहर आणि दुसऱ्या क्रमांकावर मुंबई शहर आहे। आज तिन्ही रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल ते चर्चगेट, मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड, तर हार्बर रेल्वे मार्गावर पनवेल ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक असणार आहे। या ब्लॉक दरम्यान काही गाड्या रद्द करण्यात आल्या। कामशेत तळेगाव दरम्यान आज रेल्वेचा विशेष पॉवर ब्लॉक असणार आहे। सकाळी 11 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे। त्यामुळे 6 एक्सप्रेस गाड्या उशिराने धावतील। 2 गाड्यांच्या वेळेमध्ये बदल करण्यात आलाय, तर 5 लोकल रद्द करण्यात आल्या। पालकांच्या संमतीशिवाय आता लहान मुलांना सोशल मीडिया वापरता येणार नाही। 18 वर्षांखालील अल्पवयीन मुलांना सोशल मीडिया वापरण्यासाठी पालकांची संमती घेणं अनिवार्य असणार आहे। केंद्र सरकारच्या मसुद्यात याबाबतची तरतूद करण्यात आली आहे। मुंबईत आज यशवंतराव चव्हाण सेंटरच्या शिक्षण विकास मंचाकडून आयोजित 15वी राज्यस्तरीय शिक्षण परिषद घेण्यात येणार आहे। या परिषदेमध्ये राज्य अभ्यासक्रम आराखडा 2024 वर शिक्षक आणि तज्ज्ञ चर्चा करणार आहेत। त्याचबरोबर या परिषदेमध्ये नोंदणी करून इच्छुकांनाही सहभाग घेता येणार आहे। परदेशात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्तीच्या अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवार 30 जानेवारीपर्यंत परीक्षेसाठी अर्ज करू शकतात। परदेशात शिक्षण घेण्यासाठी राज्य सरकारकडून SC, ST, OBC च्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते। समुद्रातील अनधिकृत बोटींवर आता कारवाई केली जाणार आहे। कारवाईसाठी सरकार ड्रोनची मदत घेणार असल्याचा निर्णय मत्स्य विकास आणि बंदरे मंत्री नितेश राणेंनी घेतलाय। तसंच खोल समुद्रातील मासेमारीवरही सरकारचं लक्ष असणार आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी आणखी 4 ते 6 महिने वाट पाहावी लागणार आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी माहिती दिलेली आहे। पुण्यामध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। राज्य सरकारची आर्थिक स्थिती बरी झाल्यानंतर शेतकरी कर्जमाफीचा निर्णय होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। केंद्र सरकारनं कांद्यावर लावलेल्या 20% निर्यात शुल्कामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना झळ बसतीये। त्यामुळे कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी शरद पवारांनी केली आहे। तर निर्यात शुल्क कमी करण्याबाबत केंद्राकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे। पनवेलमध्ये 21,000 जनावरांचं लसीकरण करण्यात आलं। एप्रिल ते डिसेंबर 2024 या 9 महिन्यात हे लसीकरण करण्यात आलं। यात गाय, म्हैस, बैल, शेळ्या, मेंढ्या, कुत्रे, डुक्कर, कोंबडी यांचा समावेश आहे। मुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत। ते आज विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत। सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक आज हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत आहेत। आज ते जिल्ह्यातील काही भागांचा आढावा घेणार आहेत। संतोष देशमुख हत्येचा आम्ही निषेध करतो। या हत्या प्रकरणातील एकाही आरोपीला सोडणार नसल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। आरोपींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे हीच सरकारची भूमिका असल्याचंही शिंदे म्हणाले। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींची ऑन कॅमेरा चौकशी करावी, तसंच आरोपींना ठेवलेल्या पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही बसवण्यात यावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी केली। बीड हत्याकांड प्रकरणी 6 जानेवारीला सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार आहे। बीडमध्ये निर्माण झालेल्या कायदा सुव्यवस्था प्रकरणी राज्यपालांना पत्र दिले जाणार आहे। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी माजी आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे। पारदर्शक पद्धतीने तपास झाला पाहिजे, दोषींना शिक्षा झाली पाहिजे असं वक्तव्य कडू यांनी केलंय। राजकारण म्हणजे यूज अँड थ्रो असल्याची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील मराठा सेवा संघाच्या कार्यक्रमादरम्यान म्हटलंय। देशात विचार भिन्नता ही समस्या नसून विचार शून्यता ही समस्या असल्याचं गडकरी म्हणाले। तसंच शिवाजी महाराज हे जगातील खरे सेक्युलर असल्याचंही गडकरी म्हणाले। मवियाकडून 8 मतदारसंघातील निवडणुकीला आव्हान देण्यात आलंय। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे। मवियाच्या पराभूत उमेदवारांकडून एकत्र याचिका दाखल करण्यात आली। यामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघाचाही समावेश आहे। मवियाच्या निवडणूक याचिकेवर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। पराभवाच्या मानसिकतेतून काँग्रेस बाहेर पडली नाही अशी टीका बावनकुळे यांनी केली। तर कोर्टात जाण्याचा त्यांना अधिकार असल्याचंही ते म्हणाले। विरोधकांना चेकमेट करण्याआधी आपल्या घरातील गारुडी, साप आणि विंचू यांना बाहेर काढावं लागेल असा सूचक इशारा काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी स्वपक्षात गद्दारी करणाऱ्यांना दिलाय। विकास कामं करणारे लोकप्रतिनिधी निवडणुकीत पराभूत होतात, त्यामुळे विचार करूनच कामं करा असा सल्लाही गोरंट्याल यांनी दिला।
मुख्यमंत्री झाल्यापासून देवेंद्र फडणवीस ऍक्शन मोडमध्ये आहेत. चांगल्या कामाचं कौतुक करणं हे महाराष्ट्राचे संस्कार आहेत, अशी प्रतिक्रिया मंत्री बावनकुळे यांनी दिली आहे. विरोधकांनी फडणवीसांच्या कामाचं कौतुक केलं होतं, त्या प्रकरणी बावनकुळे बोलत होते. लाडकी बहीण योजनेवरून बच्चू कडू यांनी महायुती सरकारवर निशाणा साधलाय. सरकारमध्ये लाडकी बहिणींना देण्यास पैसे आहेत, मात्र दिव्यांगांना देण्यास पैसे नाहीत, अशी टीका कडू यांनी सरकारवर केली आहे. महावितरणच्या वतीनं जळगावमध्ये देण्यात आलेल्या वीज बिलांवर मुख्यमंत्री म्हणून चक्क उद्धव ठाकरे यांचा फोटो लावण्यात आलाय. शहरात अशी तब्बल 4000 वीज बिलं छापण्यात आली आहेत. या प्रकरणी चौकशी सुरू असून ठेकेदाराला महावितरणच्या अभियंत्यांकडून नोटीस बजावण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीमध्ये प्रशासकीय भवनाची पाहणी केली आहे. प्रशासकीय भवनाच्या नूतनीकरणाचं काम सुरू आहे. या कामाची पाहणी करत त्यांनी आढावा घेतला. धीरेंद्र शास्त्री यांच्या भिवंडीच्या माडकोली नाक्याजवळ कार्यक्रमात गोंधळ उडालाय. भाविकांची गर्दी वाढल्यानं कार्यक्रमस्थळी चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक महिलांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचंही पाहायला मिळालं. सांगली महापालिकेकडून विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी 1200 कर्मचाऱ्यांनी 15 टन कचरा संकलित केलाय. मुख्य रस्ते, चौक आणि परिसरातील ही मोहीम राबवण्यात आली आहे. शरद पवारांच्या 84व्या वाढदिवसानिमित्त बारामतीत आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. बारामती तालुका कुस्ती संघ आणि युगेंद्र पवार युवा मंच यांच्या वतीनं कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. शरद पवार, हर्षवर्धन पाटील, युगेंद्र पवार यावेळी उपस्थित होते. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात दिशा समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंसह कॅबिनेट मंत्री संजय सावकारे उपस्थित होते. यावेळी महामार्गाच्या कामावरून संजय सावकारे यांनी अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला. भंडारा जिल्ह्यातील चिखला गावातून बेपत्ता झालेला 4 वर्षीय मुलगा अखेर जंगलात सापडला. 1 जानेवारीला घरासमोरून हा मुलगा अचानक बेपत्ता झाला होता. वन विभाग आणि पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता. आता 2 दिवसांनंतर जंगलात एका झाडाखाली हा मुलगा सापडला. मुंबईतील वांद्रे परिसरातील ज्ञानेश्वर नगरमधील 10 ते 15 झोपड्यांना भीषण आग लागली होती. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असून आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुंबईहून नाशिकच्या दिशेने जात असलेल्या एका कारनं अचानक पेट घेतला. कारनं कशेळी ब्रिज पार करताच भर महामार्गावर अचानक पेट घेतल्यानं एकच गोंधळ उडाला. दरम्यान कार चालकानं प्रसंगावधान दाखवत तात्काळ गाडीतून उडी मारली. साताराच्या फलटणपासून जवळच असणाऱ्या महादेव नगर येथे एका एसटी बसला भीषण आग लागली. या आगीमध्ये संपूर्ण एसटी बस जळून खाक झाली आहे. मात्र सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. चालक आणि वाहक यांनी प्रसंगवधान राखत एसटीतील सर्व प्रवाशांना सुखरूपपणे खाली उतरवल्यानं मोठा अनर्थ टळला. कल्याण आंबिवलीमधील गणेशनगर परिसरात अज्ञात व्यक्तीनं घराबाहेर उभी असलेली मोटरसायकल पेटवून दिली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 4.14 कोटी रुपयांचा चरस जप्त करण्यात आलाय. हवाई गुप्तचर संचालनालयानं ही कारवाई केली आहे. या प्रकरणी बँकॉकवरून आलेल्या 2 प्रवाशांना अटक करण्यात आली असून 4 किलोचा चरस जप्त करण्यात आला. पिंपरी चिंचवडमध्ये एका ऑटो रिक्षा चालकानं राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. मानसिक आणि आर्थिक त्रास देणाऱ्या 4 बेकायदेशीर सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती मिळते. या प्रकरणातील 4 आरोपींना अटक करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक जिल्हा रुग्णालयातून बाळाला पळवण्यात आलं. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. चोरी करणाऱ्या महिलेचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं असून त्या आधारे तपास सुरू आहे. अंबरनाथमध्ये सहकारी संस्थांच्या सहाय्यक निबंधकासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. रहिवासी सोसायटी स्थापन करण्यासाठी 60,000 रुपयांची लाच घेताना बेड्या ठोकण्यात आल्या. ठाणे महापालिकेच्या दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे यांना अनधिकृत फेरीवाल्यांकडून मारहाण करण्यात आली. शीळ डायघर येथील अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या भालचंद्र घुगे यांना अनधिकृत टपरीधारकानं मारहाण केली. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सांगलीत चाकूचा धाक दाखवून चोरी करणाऱ्या एका महिलेसह 4घांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने या चोरट्यांवर कारवाई केली. यावेळी आरोपींकडून 5,15,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नाशिकच्या देवळामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे. शेतकऱ्यानं कांदा राजस्थानमध्ये विक्रीसाठी पाठवला होता. मात्र व्यापाऱ्यानं विक्रीनंतर शेतकऱ्याला पैसे दिले नाहीत आणि त्यामुळे व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिल्ली भाजपानं 29 उमेदवारांची यादी जाहीर केली। यावेळी नवी दिल्लीतून भाजपचे परवेश वर्मा अरविंद केजरीवालांना आव्हान देणार आहेत। तसंच कालजीकाजीमधून रमेश बिधुरी सीएम आतिशी यांना आव्हान देणार आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केजरीवालांनी दिल्लीकरांसाठी मोठी घोषणा केली आहे। ज्यांना वाटतं त्यांचं वीज बिल आणि पाणी बिलामध्ये घोळ आहे त्यांनी ते भरू नये। आमचं सरकार आल्यास आम्ही ते माफ करू, अशी घोषणा केजरीवालांनी केली। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमधील राजकारण चांगलेच तापलंय। भाजपनं पोस्टर प्रदर्शित करत आम आदमी पक्षावर निशाणा साधलाय। जिथं आप सरकार आहे तिथं धोका आहे, अशी टीका भाजपनं केली। भारत मंडपममध्ये ग्रामीण भारत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या महोत्सवात विविध वस्तूंचं प्रदर्शन भरवण्यात आलं। यावेळी पंतप्रधान मोदींनी उपस्थितांसोबत संवाद साधला। दिल्लीमध्ये बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे। 10 दिवसात 100 बांगलादेशींना पकडण्यात आलंय। पकडण्यात आलेल्या आलेल्यांना बांगलादेशात पाठवण्याची तयारी सुरू आहे। मध्य प्रदेशच्या धारमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही विषारी कचऱ्यावरून तणाव पाहायला मिळाला। कचरा जाळण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी दगडफेक केली। गाझियाबादमध्ये नाथ पंथांच्या साधूंवर हल्ला करण्यात आलाय। सोनीपतहून महाकुंभला जात असताना हल्ला झाला। आरोपींनी त्यांच्या कानातल्या रिंगही खेचल्यात। या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे। महाकुंभमध्ये दहशतवादी धोक्याच्या पार्श्वभूमीवर योगी सरकार सतर्क झालंय। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या सूचनेनुसार डीजीपींनी प्रयागराजमधील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतलाय, तर पोलिसांचा चोख बंदोबस्तही ठेवण्यात आलाय।